नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण वन टक्स ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहोत। तर मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि उंची घेतलेली आहे 7 इंच आणि गळ्याला जो आहे मी आकार देऊन घेतलेला आहे। म्हणजे आपण हा गळा जो आहे वन टक्स ब्लाऊजचा तुम्हाला जो गळा आवडेल त्या पद्धतीने तुम्ही गळ्याला आकार देऊन आणि गळ्याची डिझाइन घेऊ शकता। पुढचा जो गळा आहे तो आणि कमरेला जे आहे आपल्याला सरळ टीप आहे ती मारून घ्यायची आहे आणि जे पण आपलं एक्स्ट्रा आहे कडेकडेचं खालचा जे कपडा उरणार आहे त्याची जे आहे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही कटिंग करून घेतली आपण आणि गळ्यालाही अर्धा इंचाचा अंतर ठेवायचा आहे आणि मग तो गळा कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याला जे पण गळ्याला आपण आकार दिलेला आहे त्या आकारावर छोटे छोटेसे आहे आपल्याला कट लावून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने कट लावून घेतल्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे तो संपूर्ण आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे। संपूर्ण याला मी कडेकडेने कट लावून घेतलेले आहेत आणि मग जो आहे तुमचा ब्लाऊज आहे तो तुम्ही उलटा करून घ्यायचा आणि उलटा करून घेतल्यानंतर जो काही तुम्ही गळा घेतलेला आहे त्या गळ्याच्या आकारावर तुमच्या गळ्याला चौकोन जे आहे टीप मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनं त्याच पद्धतीने टीप मारायची आहे आणि खालून कमरेलाही सरळ टीप मारून घ्यायची आहे। ही झाली आपली संपूर्ण जो गळा आहे त्याची टीप झालेली आहे। आता आपल्याला कमरेलाही ह्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जो आहे आपला कोपरा बाहेर काढून घ्यायचा आणि मग आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर दोन्ही साईड आपल्याला त्याच साईडने जे आहे जे कोणी जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत, जे आपण अर्धा इंच वाढून घेतो खालती त्याची आणि संपूर्ण कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची। जे पण एक्स्ट्रा आपला कपडा उरणार आहे त्या कपड्याची आपण कटिंग करून घ्यायचे आहे। दोन्ही साईडने आपल्याला कडेकडेने टिपा मारून घेऊन आणि कपडा जो उरणार आहे त्याची आपण कटिंग करून घेऊ। आणि जो आपला वन टक्स ब्लाऊजची जो उभा टक्स आहे तो आहे आपला 4.25 इंच। 4.25 इंचाचा मी उभा टक्स घेतलेला आहे आणि आडवा आहे तो घेतलेला आहे 1 इंच। तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला वन टक्स ब्लाऊजचा टक्स आहे तो मारून झालेला आहे। दोन्ही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत। तर पुढून जो वन टक्स ब्लाऊजचा जो पप आहे तो एकदम छान येणार आहे आणि सुंदर येणार आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडचे जे आहे मी टक्स मारून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता आपला पुढचा भाग आहे हा संपूर्ण आता तयार झालेला आहे। तर दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता हे टक्स आहेत मारून झालेले आहेत। आता आपण बॅक साईडचा पार्ट आहे तो तयार करून घेणार आहोत। आता आपण बॅक साईडला जे ब्लाऊज पीस आहे त्याला संपूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे। गळा उंची घेतलेली आहे आपली 3.5 इंच, म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे आपली आणि 2.5 इंचाची मी गळा रुंदी घेतलेली आहे। आपल्याला जर डीप गळा पाहिजे असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता आणि वरतून जे आहे मी 2.25 इंच रुंदी घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने हा बॉक्स आहे तो काढून घेतला आणि मग तुमच्या गळ्याला जो काही तुम्हाला आकार द्यायचा आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे। तर आपल्याला चॉकचा वापर करायचा आहे आता ह्याच्यासाठी। तर मी चॉकचा वापर केलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला दोन्ही साईड आहे ते पाटपोट आहे ते छापून घ्यायचे आहेत। तर हे बघा दोन्ही साईड आपला जो गळा आहे तो म्हणजे उठलेला आहे। तर ह्या साईड आपण जेवढी पण आखून घेतलेला आहे त्या आखणीवर आपल्याला गोल टीप आहे ती मारून घ्यायची आहे। आपण डायरेक्ट अस्तर म्हणजे डायरेक्ट गळासुद्धा घेतला असता न गोट करता, पण आपल्याला ह्या ब्लाऊजला आहे ना गोट करायचा आहे, म्हणजे कस्टमरनी सांगितलं आहे का ह्याचा गोट करा म्हणून। तर अशा पद्धतीने हा जो आहे मी गोट करून घेणार आहे। तर बघा गळा जो आहे तो कट करून घेतला आणि गोट करण्यासाठी आपल्याला तिरक्या पट्ट्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। तर मी तिरक्या पट्ट्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मग आपल्याला तर अशा पद्धतीने ह्या ज्या आहेत मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या पट्ट्या ज्या आहेत आपण तिरकस करून आणि जोडून घ्यायच्या आहेत एकमेकाला। आणि जो आहे आपला कपडा एक्स्ट्रा
कटिंग करून घ्यायचं। तर पाहू शकता ह्या पट्ट्या बघा आपल्या किती ज्या आहेत त्या तिरका पट्ट्या कापल्यामुळं अशा आपल्या पट्ट्या थोड्या ताणतात। आणि मग जो आपण तो गळा घेतलेला आहे त्या गळ्याचा आधी आपल्याला बॅक साईडचे जे टक्स आहेत ते घ्यायचे आहेत। तर उभा घ्यायचा आहे मला 4.5 इंच आणि आडवाही 4.5 इंच घेणार आहे। उभा आवडीनुसार घ्यायचा 4.5, पावणे 5 किंवा 5 इंच। तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडचे जे टक्स आहेत ते मारून घेतलेले आहेत। आणि मग आता आपल्याला आपण गोट करण्यासाठी जे तिरकी पट्टी काढलेली आहे ती पट्टी आपल्याला जोडायची आहे। तिरकी पट्टी काढल्यामुळे जो आपला गोट आहे तो एकदम छान येतो आणि गोटही असा एकदम बारीक पोंगळीवाणी येतो। तर अशा पद्धतीने संपूर्ण पट्टी जी आहे मी गळ्याला जोडून घेणार आहे। लगेचच आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी ही जॉईंट करून घ्यायची आहे। आयपट्टी हुकपट्टी जॉईंट झाल्यानंतरही आपला जो वनटक्सचा जो पुढील भाग आहे तो पाहू शकता त्याला फिनिशिंग छान आलेली आहे। आता आपण लगेच हुकपट्टी ही लावून घेणार आहोत।
संपूर्ण आपल्या ब्लाऊजची जी आहे फिटिंग झालेली आहे. फायनली आपला ब्लाऊज आहे तो स्टिच करून झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता जो आपला मोंढा आहे, मोंढ्यामध्ये सुद्धा आपला जो बाहीचा जो मध्य सेंटर आहे तो एकदम पॉईंट आहे, तो जॉईंट व्यवस्थित आलेला आहे. तर हा एक आपला मोंढ्यातला जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला ह्याच्यामुळे आपले 75% मोंढ्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण ब्लाऊज स्टिच झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.